नाही मी बोलत नाथा, नाही मी बोलत नाथा. ओ बाई तुम्ही हवं तर बोला पण प्लीज गाऊ नका. जळलीस मेले. एक सुंदर स्त्री जळलीस. स्ट्रॉबेरी आईस्क्रीम. मला बोलते इथे कोणालाही विचार, सर्वात जास्त दोघींमध्ये आकर्षक कोण दिसतंय? कोणी सांगा कोण दिसतं आकर्षक? कोण दिसतं आकर्षक? कोण दिसतंय मला सांग. तू अगं बाई, म्हणजे तुम्ही पण फसलात. मला फसायला जाम आवडतं. मी मुद्दाम फसतो. मला फसवा. हो तिकडे. अरे मेल्या पुरुषच आहे मी, फसतोच कसला? एवढं कळत नाही तुला? उगाच नको ती भीती वाटायला लागली. अंगावर झालं वस्कन. अगं काय सई, माझ्या ना बायकोचा आज बर्थडे आहे आणि तिला ना नेहमी वाटतं की मी तिला सरप्राईजच देत नाही, म्हणून आज मुद्दाम हा सरप्राईज दिलाय गेटअप बिटअप करून. बघूया ना ही रसिका कुठे राहिली? आमची मैत्रीण आहे, आमच्या दोघींचा प्लॅन आहे. ही राहिली आता बघा, ओळखणारच नाही बघ आता. हॅलो, एक्सक्यूज मी, माय सेल्फ. प्रसाद रेडी आहेस ना तू? हे म्हणजे हे एवढं करून सुद्धा ओळखता येतंय? मी प्रसादच वाटतो अजून पण. अरे असं काय करतोयस? आपल्या दोघांचं प्लॅनिंग आहे ना, मग मला माहिती नसणार आहे का प्रसाद? अच्छा अच्छा, हा म्हणून का? खरंच हे सगळं करायची गरज वाटतेय तुला? अगं मज्जा येईल, नम्रताच्या मनात काय ते कळेल. सरप्राईज मिळेल. चल चल चल, तू बेल वाजव. ऑल द बेस्ट. दर नीट कर. थँक्यू थँक्यू थँक्यू. मी ठेवते, कोणीतरी आलंय. बाय 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 बाय. सरप्राईज! हॅपी थँक्यू 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 थँक्यू. ये ना आत, ये ना. हो आले. आत ये ना. पूजा ये ग. कोण आलंय? हॅपी अगं एवढं काय घाबरतीयस? मैत्रीण आहे माझी. ये ग पूजा, कम ऑन ये. अगं मैत्रीण आहे माझी. काय अंगावर आलं नक्की? का घाबरला? नाही, आय एम सॉरी, मी अचानक बघून दचकले हो तुम्हाला. नाही ठीक आहे. आय एम सॉरी, आय एम सॉरी. प्लीज प्लीज हॅव अ सीट. प्लीज प्लीज बस प्लीज. बस, या ना, बस बस ग बस. हो. अगं बाई, पहिल्यांदाच नेसलीस का तू साडी? म्हणजे नाही असं कोणी सहसा नाही ती बायका साडी जरा साचते काचते. बर, असू दे असू दे. प्लीज बी कम्फर्टेबल. आपलंच घर आहे असं समज. हा, मी जरा पाणी आणते. रसिका आल्या हो हो ये. ए तिने ओळखलंच नाही मला. रसिका ओळखलंच नाही. अशा असं वगैरे करून कोण बसतं रे? अगं ती हाफ पॅन्ट घात लागते ते मला तुला. बाई बाई सारखा वाघ. बाई हे घे. थँक्यू. हे घे. नमा काय ग? सॉरी, मला ना सारखं होतंय. मला सारखं तुमच्याकडे बघितलं की एकदम दचकायला होतंय. पाणी घ्या. थांबा 1 मिनिट. बर. हो ना हो ना.
होतंय ना? होतं सुहासच्या दाखवते त्याला थांब. पाणी घ्या ना प्लीज, पाणी प्या ना. नमा ओके. अगं पशा Sorry. कुठे आहे? हा? पशा दिसत नाहीये, घरी नाहीये का? कसा दिसणार? आजही ऑफिसला गेलाय. मी त्याला म्हंटल बरं चाललायस तर किमान लवकर घरी ये, आज माझा बर्थडे आहे तर. पण दिसतोय तुला कुठे आहे? दिसतोय घरात? मला काय वाटतं ना नमा काय मध्ये? असं काय करते? अगं ती अशीच आहे. तू पण ना ग. मला वाटतं तुझा बर्थडे आहे ना, काहीतरी छान सरप्राईज करायचं असेल त्याला, म्हणून वेळ घेतला असेल त्याने. प्रसाद आणि सरप्राईज. काही सरप्राईज वगैरे देत नाही तू. तुला सांगते प्रसाद म्हणजे ना एक नंबरचा अनरोमॅन्टिक, निर्बुद्ध, बेशिस्त, बेअक्कल, आळशी, बस 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 hopeless. बस बस. नाही सॉरी, ऍक्च्युली नवऱ्याबद्दल असं. माहिती आहे माझा प्रसाद कसा आहे, मला माहिती आहे. अगं बाई मी काय बोलले? रसिका सॉरी, मी काय बोलले? मी चुकून बोलले रसिका. एक मिनिट. हो पूजा, पूजा ही असं का म्हणाली? माझा प्रसाद म्हणजे? नमा बस ना, मला जरा बोलायचंच आहे तुझ्याशी. बस ना, बस प्लीज. ॲक्च्युली तुला माहिती आहे ना, मी सांगितलं ही माझी मैत्रीण पूजा, तिला ऐक ना, मन घट्ट कर प्लीज. हा हा. काय झालंय? हे बघ बाई नम्रता, हा तुझा नवरा प्रसाद हा. आणि माझं अफेअर आहे. आम्ही दोघंही एकमेकांच्या प्रेमात अकंठ बुडालोय. तेच सांगते हे बघ आता नमा. नम्रता, तुझ्यावर प्रसादचं प्रेम राहिलं नाहीये. प्रसादचं आता फक्त माझ्यावर प्रेम आहे. नमा हे बघ, त्रास करून घेऊ नकोस. रसिका हो, ही काय बोलते? माझा नाही विश्वास बसत. ही काय बोलते? अगं ऐक ना नमा. अगं ही बाई म्हणते की माझा नवरा हिच्यासोबत हो हिच्यासोबत रिलेशन मध्ये. ही काय बोलते? ही बाई काय बोलते? मला मी काय नमा काय करू? नमा शांत हो. ही काय बोलते? माझा नवरा हिच्या प्रेमात आहे. पाहिलं एक केवढं प्रेम आहे, त्रास होतोय. प्रेम बघ केवढं माझे त्रास. नमा ऐक, हे बघ आता पूजा जे काय सांगते ते खरं आहे, सत्य आहे. आणि सत्य आपल्याला कधी ना कधी कळतं आणि ते आपल्याला स्वीकारावं लागतं की नाही नमा? प्लीज एक्सेप्ट कर. त्रास करून घेऊन काहीच होणार नाही. नाही त्रास नको करू. नाही रसिका, नाही तसं नाही. मला ना त्रास या गोष्टीचा होतोय की माझ्या नवऱ्याचं अफेअर इतक्या वाईट दिसणाऱ्या बाई सोबत आहे. म्हणजे जी बाई दारात आल्या एवढी घाबरले मी, त्या बाईच्या प्रेमात माझा नवरा पडला. एक मिनिट बाई, मी तुम्हाला सांगते, तुम्ही खूप घाण दिसता. नमा तुम्ही अत्यंत घाण दिसता. नमा असं तोंडावर नको. माझं काय म्हणणं, एक वेळ प्रसाद चुकला. चल प्रसाद चुकला, त्याला कळलं नाही. पण तू ग, तुला कळायला नको? तू कशी प्रसादच्या प्रेमात पडलीस? कसा आहे ग तो? कसा दिसतो? किती बेढब आहे, बोधलाय नुसता. तू कशी त्याच्या प्रेमात पडू शकते? ठीक आहे, प्रसादला मी सांगते, जर तुला राहायचंय पूजा सोबत तर राहा तू. म्हणजे मी पण सूर्यासोबत राहायला मोकळी. ए कोण? सूर्या कोण? पूजा? नाही सूर्या कोण? पूजा. एक मिनिट, सूर्या कोण? एक मिनिट, मी सूर्याचं नाव काढल्यावर हिच्या सूर्याला काय झालं? पूजा आवाज घोगरा झाला अचानक. सूर्या कोण? हा? सूर्या कोण? हो मी सांगते. पूजा पॅनिक होत सांगते ती. बस ना तू, सांगते ती. सूर्याचं काय? याच्या आहे सूर्याचं काय? सूर्या माझा कॉलेजचा मित्र. त्याचं नाव काढलं तरी अंगावर शहारा येतो. बाप रे, किती मागे लागला होता माझ्या कॉलेजमध्ये असताना. मी जिथे जाईन तिथे माझ्या नुसता मागे 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 मागेच असायचा. खरं तर तेव्हाच मला कळायला हवं होतं, आपण ज्याच्या प्रेमात असतो त्यापेक्षा जी व्यक्ती आपल्यावर प्रेम करते तिच्यासोबत आपण जास्त सुखी राहू शकतो. तो वाक्य आहे, पुढे सांग. घाण वाक्य, पुढे बोल. हा म्हणजे ऍक्च्युली आम्ही खूप इमोशनली अडकलो एकमेकांमध्ये. आम्ही नाही विसरू शकत आता एकमेकांना. म्हणजे रसिका, तुला माहितीये का, मला प्रसाद समोर आमच्या दोघांचा अफेअर लपवताना एवढा त्रास होतो ना, मला कळतच नाही. मला तर सूर्या मागे काय म्हणाला माहितीये, तू एक काम का नाही करत नमा, प्रसादच्या जेवणात काहीतरी विष वगैरे घालून त्याला मारून टाक. नमा नमा हो अगं
हे बघ माझं ऐक पूजा, माझं प्रसादवर आता प्रेम नाही उरलंय. म्हणजे मला ना आता 0 फिलिंग्स आहेत त्याच्या बाबतीत, 0 अटॅचमेंट. मला काहीच वाटतच नाही. म्हणजे तो काय असला काय नसला काय मला काहीच फरक पडत नाही. तर मी काय म्हणते, एक काम कर, सूर्या जर इथे आला ना आणि प्रसाद जर इथे असेल तर तू कुठल्याही क्षणी त्याला मारून टाकेल. त्यापेक्षा तू आणि प्रसाद दोघे कुठेतरी निघून जा. किमान प्रसाद तुझ्यासोबत जगेल तरी ना. नमा अगं, तू म्हणजे रसिका, हा पूजा, मला दम मारायचा आहे. तुला दम मारायचा आहे. टेन्शन आहे, तुम्हाला दम मारायचा आहे. पूजा पूजा अगं काही तर मरो तिच्या आईचं. पूजा काय अरे, कुठली पूजा? कुठली पूजा? मला दारू प्यायची. कुठली पूजा? पूजा तुला लाज वाटली पाहिजे. 1 मिनिट. गं बस. लाज वाटली पाहिजे तुला. काय बोलतो? तू प्रसाद आहे. काय प्रसाद आहे? मी प्रसाद. नम्रता काय समजलेलं गो तुला? तू जा आज जा. सूर्या कशाला? आतला सूर्या घे. इथे माझं काप, गळा काप, मारून टाक मला. मी सरप्राईज द्यायला तुला प्लॅन केला, तू हे सरप्राईज देतेस मला. कसलं सरप्राईज रे? कसलं सरप्राईज? ह्याला सरप्राईज म्हणतात? बायकोला त्रास देणं ह्यात कसलं आलंय सरप्राईज? सरप्राईज म्हणे कोणी नाहीये सूर्या बिर्या माझ्या आयुष्यात. एकमेव आहे प्रसाद. म्हणजे म्हणजे काय म्हणजे? मग अशी आलात ना हॅ करत, तेव्हाच मी ओळखलं तुला की हा प्रसादच आहे. कुठली बाई अशी करून बसते रे? कुठली बाई बसते? काय डिटेलिंग केलंयस कॅरेक्टरचं? हा, हे असं काहीतरी करून आपल्या गेटवर जेव्हा तू आलास ना तेव्हा 2 भटकी कुत्री नेहमीप्रमाणे तुझ्यावर भुंकली ना, तेव्हाच मला कळलं की प्रसाद आलाय. अरे मुळात या एवढ्या सगळ्या गोष्टींमध्ये तुला असं कसं वाटलं की तुझ्याकडे एवढे सगळे व्हेरिएशन आहेत की तू एक बाईचा रोल करू शकतोस? असं कसं वाटलं तुला? केक आणलास का माझ्यासाठी माझ्या बर्थडेचा? नाही आणला. कसा आहेस रे पशा? नाही आणणार, मी तुला सांगते ना. मी आणलाय माझ्या बर्थडेचा केक, घेऊन येते. बस आली बाई बनून. नेहमी कशी रे माती खातो? नेहमी माती खातोय. हे रेडी व्हायला 2 तास घेतलेस, ते काय गेटअप साठी खर्च केलास, भाड्याने कपडे आणलेस, काय चाललंय? त्यापेक्षा एखादं गिफ्ट आणलं असतंस तर खुश झाली आता असेल. तू आगीत तेल नको टाकू, तिला समजव जाऊन. पशा, आणि हा कुठला कॉन्फिडन्स आहे रे? 2 सुंदर मुली समोर असताना तू बाई कसं काय वाटू शकतो? सुंदर मुली हा तुझा कॉन्फिडन्स आहे. हॅलो, तू सुधारणारच नाहीयेस. तू सुधारणारच नाहीस, आय एम शुअर. नमाचा फोन आहे. नमाचा. 1 मिनिट. सूर्या कॉलिंग. सूर्या कॉलिंग. नमा, सूर्या कोण आहे? नम्या.